मारलं तो आम्ही तिघच होतो, माय बाबा मी. मग आम्हाला कशाला जमा केलास? तुमच्या देखत उठविणारा म्हणून केला म्हणून. एक म्हणलं वडिलांच्या पाया पडला. बाबा म्हणले वाह प्रसन्न नाही मी, बोल काय पाहिजे? काय बी पाहिजे नाही म्हणला. एवढी माय आणि ती 2-4 भाऊ मेलेले आहेत का? त्याच प्रकरणात मेलते. लय लांब आहे म्हणून मी आपण सांगितलं. भागवताची कथा आहे, जाऊ द्या. हे उठवून पाहिजे म्हणजे उठविलं. आम्ही बघणाऱ्याने ओळखलो नोहे सामान्याचा महिमा आणि झाली बोलायची शिमा. जर ज्या अर्थी मेलेल्या आईला दुसऱ्याचं मुंडकं लावून उठवतो त्या अर्थी हा देव आहे. ही सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या जुन्या पुराण्या होत्या. आता नाताचे पाहे पारोकडे किती मिळविली मागणे सागर दारुनी आगुंदे लग्ना कैवाडे घेतली. आता नगदी पाहणार रोकडे, नगदी बघ किती मिळविली माकडे. माणसं नव्हते का? माकडे जमा केले, हासवल जमा केले, वानर जमा केले. माणसं नव्हते का? माणसं असले तर बी रामाला जवळ करायचे नव्हते. कुणाच्या बी जीवावर काय बी मांडाव, माणसाच्या जीवावर मांडू नाही. माणसापैकी बेमान जगात दुसरी कोणती जा. तुम्ही जर जवळ केलो तर जनावर सुद्धा तुमच्या सोबत बेईमानी करत नाही. आणि तुम्ही जेवढे जवळ केला तेवढेच माणसं तुमच्यावर बेईमान झाल्याशिवाय माणसासारखं बेईमान नाही कोणी. एवढीच ओळख आहे का आपल्याला? बरं सांगतो ऐका. माणसासारखी बेईमानी करणारे दुसरे कोणी नाही. एक व्यक्ती प्रवास करत होता. दिवस मावळला. पूर्वीच्या काळात चालत जाण्याची पद्धत होती. जंगलचा रस्ता होता. एकाने सांगितलं जाऊ नका हो, दिवस मावळ्याला हिंस्र पशु राहतात. मला काय करायला पण माझं लय अर्जंट आहे. मी गेल्याशी म्हैस दूध दे. मला मेरोक मला 400-500 घाटा होते. निघालं तसंच की ह्याच्या चालण्याचा आवाज ऐकला. जागेतला वाघ उठला आणि झाप मारला. त्याने बघितलं वाघ खाते. आता पळू लागला. वाटेत रस्त्यामध्ये एक वडाचं झाड होतं. त्याला बघितलं आणि त्या पारंबीला धरला. सर वरी गेला. फाट्यावर जाऊन बसला. वाघ खाली येऊन उभा टाकला. गेलो मला आता काही खरं नाही. वाघ खाल्ल्याशिवाय राहत नाही. 12 हात उडी मारते म्हण. मग आपल्याला पकडते काय की म्हणून वरी जाऊन बसा म्हणला. वरी बघितलं तर वरी एक हसवल बसलो. गेलो मला आता काही खरं नाही. वरी हसवल आहे, खाली वाघ आहे. आता काही खरं नाही. तरी पण त्या हसवलानं सांगितलं दादा तसं घाबरू नको, लटलट करू नको. ते वाघ आहे, मला बी खाते तुला बी खाते. आपल्या दोघांचा दुश्मन आहे. मग मी तुला आश्रय देतो. ये म्हणला वरी घेतलं. त्याला चांगला बसायला फाटा दिला. डुकली लागली तर पडली म्हणून. अस्वल बाजूला बसलं. योगायोग रोजचाच हिशोब असल्यानं हसवलाला काय माणसाला बेजार होण्याने डोळा लागला. आणि डोळा लागलेल्या माणसानं हसवल जाग होत. वाघानं हसवलाला सांगितलं तुझा आणि त्याचा काही संबंध नाही. ते माझा खाऊ आहे. लोट आपण दोघं बी जंगलात राहणार आहोत. कधी तर मी तुझ्या कामाला पडेल, कधी तर तू माझ्या कामाला पडशील. त्या माणसाचं काय घेऊन बसलास? हसवल सांगितलं नाही